ह्या दिवसाची वाट मी गेले 18 दिवस पाहत होते आणि आज फायनली तो दिवस आला. सलग 3 दिवस सुट्ट्या आल्या आणि मला तर जणू सुवर्ण संधीच मिळाली माझ्या रिद्दूला भेटायची. ऑफिसवरून लवकर घरी आली आणि घरातलं सगळं आवरून घेतलं, जेवण केलं, बॅगा पॅक केल्या आणि रात्री शेवटच्या ट्रेनने आम्ही दोघेही आईकडे ठाण्याला निघालो. कारण सकाळी लवकरच आम्हाला माळशेज मार्गे गावाला जायचं होतं. इतकी उत्सुकता होती की लेकराला भेटायला. मला रात्रभर झोपच नाही आली. सारखी वेळ बघत होते. पहाटे 4:30 वाजले आणि लगेच सगळ्यांना उठून आवरायला घेतलं. आपल्या आईची माया म्हणजे कशी? ती कधीच काहीच तक्रार करत नाही. कितीही कष्ट असलं तरी ती लेकरांसाठी सगळं काही हसत-हसत करत असते. माझ्या आईनेही तेच केलं. सकाळी एवढ्या लवकर उठून तिच्या लाडक्या लेकाचं एवढं स्ट्रिक्ट डाएटची पूर्णपणे काळजी घेतली. सगळे डब्बे त्याचे रेडी करून ठेवले आणि मग आम्ही बाप्पाचं नाव घेऊन निघालो. मनात एकच विचार होता सगळ्या रस्त्याने. त्याला जवळ जेव्हा मी घेईल, तेव्हा डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून स्वतःला खूप काही स्ट्रॉंग करत राहिली. कारण मी खूप इमोशनल आहे. स्वतःचं असो किंवा दुसऱ्यांचं. काहीही असलं तरी माझ्या मनाला लगेच लागतं, डोळे लगेच पाणवतात. वातावरण इतकं छान झालं होतं म्हणून घाटात थोडा वेळ आम्ही गाडी थांबवून निसर्गाचा मनसोक्त आनंद घेतला. थंडगार वारा, धुक्याने वेढलेले ते डोंगर आणि शांततेत हरवलेले ते क्षण मनाला एक वेगळी शांतता देऊन गेलं. मॅगी खायची खूप इच्छा झाली होती, पण माझा भाऊ इतका स्ट्रिक्ट डाएटवर आहे की त्याच्यासमोर मॅगी खाणं म्हणजे स्वतः काही गुन्हा केल्यासारखं वाटत होतं. तो त्याच्या डाएटवर इतकं फोकस करत होता आणि मी मात्र मॅगीचा विचार करत होते. शेवटी त्याच्याकडे बघून माझी पण इच्छा शांत झाली आणि म्हणजे काय, डाएट त्याचं आणि सॅक्रिफाय माझं झालं. खूप भूक लागली होती, पण थोडा वेळ कसंबसं कंट्रोल केलं आणि जेव्हा बनकर फाटा आला तेव्हा मन अगदी आनंदी आनंदी झालं होतं. वायकर मिसळ, जिथे आम्ही माळशेजने जेव्हा पण येतो तेव्हा नेहमी इथे थांबून ही मिसळ खाऊनच पुढे जातो. अजूनही तीच अप्रतिम चव, इतक्या वर्षांची तीच सवय आमची. तुम्ही पण एकदा इथे कधी आलात तर नक्की ही वायकर्स बंधूची मिसळ ट्राय करा. खरंच खूप अप्रतिम चव आहे. आणि इथे पण माझ्या भावाने आम्ही सगळ्यांनी मिसळ घेतली होती, पण त्याने एकट्यानेच त्याच्यासाठी इडली ऑर्डर केली होती. नंतर मग आम्ही पुढे निघालो. आळेफाट्यामध्ये थोडा वेळ थांबलो. रिद्धूसाठी आम्हाला सायकल घेऊन घरी जायचं होतं. त्याला एक छोटंसं सरप्राईज जायचं होतं. सायकल घेतली आणि मग जसं-जसं घर पुढे येऊ लागलं तसं-तसं माझे हृदय जोरजोरात धडधडत होतं. घरात पोहोचल्यावर कळलं की तो झोपला होता. मी पटकन हातपाय धुवून घेतला आणि त्याला पाहायला गेले. शांत झोपलेला तो होता तो. त्याचा चेहरा पाहून अगदी मन भरून आलं होतं. हळूच आवाज दिल्यावर तो डचकून उठला आणि मला पाहून असं थोडा वेळ गोंधळला. पण आईचा स्पर्श ओळखून लगेच माझ्याकडे बिलगला. गेले ते 18 दिवस कसे गेले नाही फक्त माझं मनच जाणतं. असा एकही दिवस नव्हता गेला जेव्हा माझ्या डोळ्यात पाणी नव्हतं आलं. मम्मी, पप्पा, विशाल सगळ्यांनी त्याला भेटले थोडा वेळ. त्याच्यासोबत खेळले आणि मग ते पुढे निघोजला गेले. पूर्ण दिवस मी असाच रीतसोबत मस्त वेळ घालवला खेळण्यात. त्याच्यासाठी घेतलेलं सायकल त्याला खूप आवडली. आज इथेच थांबते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.